हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतो आहे अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स. आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहतो आहे अल्कोहोल्स. आणि अल्कोहोल्समध्ये आपला पॉईंट चालू आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. आणि ऑलरेडी आपण 2 मेथड्स पाहिलेले आहेत प्रिपरेशनच्या. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं होतं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्काइल हॅलाइड्स. म्हणजे आपण फर्स्ट मेथड कोणती पाहिली होती? फ्रॉम अल्काइल हॅलाइड. आणि आपण सेकंड मेथड पाहिली होती फ्रॉम अल्किन्स. अल्किन्समध्ये आपण 3 मेथड पाहिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिली होती ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन, सेकंड पाहिली होती HBO हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, आणि थर्ड पाहिली होती OMDM ऑक्झोमर्क्युरेशन डेमर्क्युरेशन. आणि आज आपण पाहतोय थर्ड मेथड फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. तर आज आपल्याला काय करायचं आहे? अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचं आहे फ्रॉम विच कंपाऊंड? कार्बोनिल कंपाऊंड्स. तर आधी आपल्याला हे माहीत पाहिजेत की कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय असतात, कोणत्या कंपाऊंड्सला कार्बोनिल कंपाऊंड असं म्हणतात. एकदम सिंपल डेफिनेशन आहे पहा. व्हॉट आर कार्बोनिल कंपाऊंड्स? पहा, कार्बोनिल कंपाऊंडची मी इथं डेफिनेशन लिहितो आहे. कंपाऊंड्स कंटेनिंग, पहा डेफिनेशन, कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप. कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप असतो? तर कार्बोनिल ग्रुप म्हणजे C+O. दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. C+O आणि कार्बनच्या ह्या 2 व्हॅलन्सी, दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. आर कॉल्ड कार्बोनिल कंपाऊंड्स. पहा, कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे काय? कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप आर कॉल्ड कार्बोनिल कंपाऊंड्स. ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बोनिल ग्रुप असतात अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? कार्बोनिल कंपाऊंड म्हणतो. म्हणजे कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोणता? तर C+O. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बोनिल ग्रुप असेल त्या कंपाऊंडला कार्बोनिल कंपाऊंड असं म्हणतात. असे कोणकोणते आहेत? तर पहा एक्झाम्पल्स. कार्बोनिल कंपाऊंडचे एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट अल्डिहाइड्स. आणि अल्डिहाइड्स आपण हे जनरली कसं लिहितो? RC+OH. आर म्हणजे काय? एनी अल्काइल ग्रुप. आणि अल्डिहाइडमध्ये आर म्हणजे आपण H ठेवू पण शकतो, फक्त एकाच एक्झाम्पलमध्ये, म्हणजे HC+OH फॉर्मल्डिहाइड. बाकी सर्व अल्डिहाइडमध्ये आर म्हणजे आपण काय ठेवू शकतो? अल्काइल ग्रुप ठेवू शकतो, आराइल ग्रुप पण आपण ठेवू शकतो. पण याच्यामध्ये काय आहे? C+O ग्रुप आहे आणि त्यामुळे अल्डिहाइड हा काय होईल? कार्बोनिल कंपाऊंड. सेम त्या टाईप. सेकंड आहे कीटोन्स. पहा कीटोन्स हे आपण जनरली कसं लिहितो? RC+OR. पहा C+O आहे म्हणजे कार्बोनिल ग्रुप आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला काय त्याच्यात R. तर आपण काय करूया? एका ठिकाणी R' करूया. याचा अर्थ काय होतो? हे R आणि R' अलग ग्रुप आहेत, पण ते सेम पण असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात. फेअर R अँड R' मे बी सेम ऑर डिफरंट. काही एक्झाम्पलमध्ये हे 2 सेम असतील, काही एक्झाम्पलमध्ये हे 2 डिफरंट अल्काइल ग्रुप असतील. आलं लक्षात? त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे ॲसिड्स. पहा ॲसिड्स अँड इट्स डेरिव्हेटिव्ज. ॲसिड्स अँड इट्स डेरिव्हेटिव्ज. तर ॲसिड म्हणजे कोणता ॲसिड? कार्बॉक्झिलिक ॲसिड. आणि कार्बॉक्झिलिक ॲसिडचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते सुद्धा काय आहेत? कार्बोनिल कंपाऊंड आहेत. पण याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहूया. पहा ॲसिडचं स्ट्रक्चर काय आहे? म्हणजेच कार्बॉक्झिलिक ॲसिड. हे ॲसिड म्हणजेच काय? तर कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर कार्बॉक्झिलिक ॲसिड हे आपण जनरली कसं लिहितो? RC+OH. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. पण याच्यामध्ये काय आहे? C+O आहे. दिस इज ऑल्सो कार्बोनिल कंपाऊंड ॲसिड. किंवा याचे काय? ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह. पहा ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह कोणता आहे? ईस्टर. दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲसिड. पहा ईस्टरचं स्ट्रक्चर काय? तर RC+OO. ह्या Hच्या ठिकाणी फक्त काय लिहायचं? R लिहायचं. हा H काढा, त्या ठिकाणी काय लिहा? R लिहा. इथं 2 ठिकाणी R झालेत, त्यामुळे आपण काय करूया? एका ठिकाणी R' करूया. तर हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे? ईस्टर. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे ॲसिड हॅलाइड. पहा ॲसिड हॅलाइडचं स्ट्रक्चर काय? पहा RC+O. हे OR' काढा किंवा हे OH काढा आणि त्या ठिकाणी काय लिहा? X म्हणजेच काय? एनी हॅलोजन ॲटम. अँड दिस इज कॉल्ड ॲसिड हॅलाइड. हा ॲसिड आहे आणि हे 2 काय त्याचे ॲसिड डेरिव्हेटिव्ज आहेत. आलं लक्षात? हे
तर हे आहेत कार्बोनिल कंपाऊंड. म्हणजे आपल्याला ह्या कंपाऊंडपासून काय तयार करायचं आहे, अल्कोहोल तयार करायचं आहे. कोणकोणते कंपाऊंड्स आहेत, तर अल्डिहाइडपासून आपल्याला अल्कोहोल तयार करायचं आहे, केटोनपासून तयार करायचं आहे, ॲसिडपासून तयार करायचं आहे आणि ॲसिडच्या डेरिव्हेटिव्हपासून आपल्याला अल्कोहोलचं प्रिपरेशन करायचं आहे. तर हे काय करा, फर्स्ट तुम्ही नोट डाऊन करा, वन बाय वन आपण डिस्कस करूया. नोट डाऊन. झालं नोट डाऊन करून हे. हां, याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया. हां, फर्स्ट फ्रॉम अल्डिहाइड्स अँड केटोन्स. तर आपण फर्स्ट काय करूया, अल्डिहाइडपासून आणि केटोनपासून अल्कोहोल तयार करूया. तर यासाठी रिएक्शन कोणते आहे, बाय रिडक्शन. तर यासाठी रिएक्शन कोणते आहे, रिडक्शन रिएक्शन आहे. तर आधी आपल्याला हे माहीत पाहिजे, व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. रिडक्शनचा मिनिंग आय थिंक सर्वांना माहीत असेल रिडक्शनचा मिनिंग. तर रिडक्शन म्हणजे काय असतं, रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. म्हणजे जर आपण अल्डिहाइडचं आणि केटोनचं जर रिडक्शन केलं, म्हणजेच अल्डिहाइड्समध्ये आणि केटोनमध्ये जर आपण हायड्रोजनची ॲडिशन केली की आपल्याला कंपाऊंड कोणते मिळतात, अल्कोहोल्स मिळतात. म्हणजे अल्डिहाइड आणि केटोनचं रिडक्शन केल्यानंतर कंपाऊंड कोणते तयार होतात, अल्कोहोल्स तयार होतात. मग हे रिडक्शन करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतात, काही रिड्युसिंग एजंट आपल्याला यूज करावं लागतात. आणि आपण याच्यामध्ये 3 टाईपचे रिड्युसिंग एजंट यूज करतो आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतो आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया, स्मॉल ए, कॅटालायटिक हायड्रोजिनेशन. फर्स्ट इज कॅटालायटिक हायड्रोजिनेशन किंवा हायड्रोजिनेशनलाच आपण काय म्हणू शकतो, रिडक्शन असंही म्हणू शकतो. कॅटालायटिक हायड्रोजिनेशन किंवा आपण म्हणू शकतो कॅटालायटिक रिडक्शन. रिडक्शनचा मिनिंग काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आणि हायड्रोजिनेशनचा मिनिंगसुद्धा काय होतो, तोच होतो, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. एकदम सिम्पल आहे. आपल्याला कुणाचं रिडक्शन करायचं आहे, तर अल्डिहाइड्स आणि केटोनचं रिडक्शन करायचं आहे. कोणते रिडक्शन करायचं आहे, तर कॅटालायटिक रिडक्शन करायचं आहे. एकदम सिम्पल आहे. कॅटालायटिक हायड्रोजिनेशन और कॅटालायटिक रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स गिव्ह अल्कोहोल्स. मला सांगा, अल्डिहाइड हे जनरली कसं रिप्रेझेंट करतात, आत्ताच आपण पाहिलं होतं. अल्डिहाइड्स म्हणजेच काय, तर RC+OH अल्डिहाइड्स. तर हे आहेत अल्डिहाइड्स. तर कॅटालायटिक हायड्रोजिनेशन करायचं, कॅटालायटिक रिडक्शन करायचं, म्हणजेच काय करायचं, रिडक्शन म्हणजेच काय सांगा, तर रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट निकेल ऑर पॅलेडियम ऑर प्लॅटिनम. तर इथं कॅटालिस्ट कोणतं यूज करायचं आहे, कॅटालायटिक रिडक्शनमध्ये निकेल किंवा पॅलेडियम किंवा प्लॅटिनम. आणि ह्या H2चे काय करायचे, ॲडिशन करायची, हायड्रोजनची ॲडिशन करायची. पहा इथं हायड्रोजन किती आहेत, तर इथं हायड्रोजन आहेत 2. एकदम सिम्पल आहे. मग तर एक H काय करायचा, ह्या ओला अटॅच करायचा आणि एक H ह्या कार्बोनेटमला अटॅच करायचा. बघा काय तयार होईल मग, R पुढे C, ह्या सेला काय अटॅच आहे, हा ऑलरेडी एक H अटॅच आहे. पहा एक H आपण कुठे अटॅच करतो आहे, सेला, तो हा मी खाली दाखवतो आहे H. आणि एक H आपण कुठे अटॅच करतो आहे, ओला. एक H आपण कुठे अटॅच करतो आहे, ओला, म्हणजे काय तयार होईल, OH. त्यामुळे काय होणार, कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये एक बॉन्ड काय होणार, रिमूव्ह होणार आणि आपल्याला हा कंपाऊंड मिळणार अँड दिस इज अल्कोहोल. पहा हेच आपण अजून एकदम सिम्पल फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो. पहा सिम्पल फॉर्ममध्ये कसं लिहिणार सांगा, हे R पुढे आरला काय अटॅच आहे, पहा C, आरला पुढे काय अटॅच आहे, C, आणि या सेला H किती अटॅच आहेत, 2, म्हणजेच RCH2. आणि ह्या सेला काय अटॅच आहे, OH, तो आता मी इथं हॉरिझॉन्टल लिहितो आहे OH. तर हा तयार झाला RCH2OH, अल्कोहोल तयार झाला. मला सांगा अल्कोहोल कोणता आहे, हा 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे, दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. इथून पुढे लक्ष ठेवा, अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर कोणते अल्कोहोल्स तयार होतात, अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर कोणते अल्कोहोल्स तयार होतात, 1 डिग्री अल्कोहोल्स. मग ह्या रिएक्शनचं स्टेटमेंट काय लिहायचं, अल्डिहाइड्स ऑन कॅटालायटिक रिडक्शन गिव्स प्रायमरी अल्कोहोल्स.
हे झालं अल्डिहाइडचं. सेम त्या टाईप कीटोन्स. पहा कीटोन आपण जनरली कसं लिहितो RC डबल बॉन्ड O R डॅश. दिस इज कीटोन. दिस इज कीटोन. सेम कॅटालायटिक रिडक्शन करायचं म्हणजेच काय करायचं, ॲडिशन ऑफ H2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट निकेल और पॅलेडियम और प्लॅटिनम. एकदम सिम्पल आहे. तर इथं 2 H आहेत, तर एक H ह्या ओला अटॅच करा आणि एक H ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा. बघा काय तयार होईल इथं RC. आपण कार्बन ॲटमला एक H अटॅच केला आहे म्हणजे काय तयार होईल CH. पहा इथे काय अटॅच आहे हा R डॅश. त्यानंतर एक H आपण कुठे अटॅच केला आहे ह्या ओला म्हणजे काय तयार होईल OH. आणि ॲडिशन केल्यामुळं एक बॉन्ड काय होणार, इथला पाय बॉन्ड रिमूव्ह होणार. कोणता बॉन्ड राहणार, सिंगल बॉन्ड राहणार. हा तयार झाला अल्कोहोल. हा अल्कोहोल कोणता आहे, 1 डिग्री 2 डिग्री और 3 डिग्री. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. इथून पुढे लक्ष ठेवायचं, कीटोनचं कॅटालायटिक हायड्रोजनेशन कॅटालायटिक रिडक्शन केल्यानंतर कोणते अल्कोहोल्स तयार होतात, तर 2 डिग्री अल्कोहोल्स तयार होतात. एकदम सिम्पल आहे. कीटोन्स ऑन कॅटालायटिक रिडक्शन गिव्ह सेकंडरी अल्कोहोल्स. एकदम सिम्पल आहे. अल्डिहाइड्स ऑन कॅटालायटिक रिडक्शन गिव्ह प्रायमरी अल्कोहोल्स. केटॉन्स ऑन कॅटालायटिक रिडक्शन गिव्ह सेकंडरी अल्कोहोल्स. तर हे जे आपण पाहिलेत ते काय पाहिलेत, जनरल रिएक्शन्स पाहिलेत. तर ॲक्च्युली आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया की जे आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये, नीटमध्ये आणि JEEमध्ये विचारतात. तर हे नोट डाऊन करा. हां झालं नोट डाऊन करून. हे आता काय पाहूया आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3C डबल बॉन्ड OH. व्हॉट इज दी IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. IUPAC नेम कसं लिहितो आपण, टोटल कार्बन ॲटम किती आहेत, 2 1 2 कार्बन ॲटम असेल तर वर्ड रूट आपण काय लिहितो एथ. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे आपण काय लिहिलं ANE. अल्डिहाइड आहे, अल्डिहाइड असेल तर आपण ए रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण सफिक्स आपण कोणता लिहितो AL. कारण अल्डिहाइडसाठी सेकंडरी सफिक्स कोणता आहे AL. त्यामुळे त्या IUPAC नेम काय झालं इथेनॉल. प्लस याचं आपल्याला काय करायचं आहे, कॅटालायटिक रिडक्शन करायचं आहे. प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट निकेल. कोणता यूज करू शकतो आपण, निकेल, पॅलेडियम किंवा प्लॅटिनम. पहा एकदम सिम्पल आहे. एक H इथे अटॅच करा, एक H इथे अटॅच करा. काय तयार होईल पहा, CH3CH2OH. पहा हा अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर कोणता अल्कोहोल तयार झाला, हा प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. कोणता प्रायमरी अल्कोहोल आहे हा, याचं IUPAC नेम आहे इथेनॉल अँड दिस इज प्रायमरी अल्कोहोल. इथेनॉल ऑन कॅटालायटिक रिडक्शन गिव्स इथेनॉल. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. इथेनॉलचं कॉमन नेम काय सांगता येईल, CH3C डबल बॉन्ड OH. आपण अकरावीमध्ये पाहिलं आहे ॲसेटाल्डिहाइड. याचं कॉमन नेम काय आहे, ॲसेटाल्डिहाइड. तुम्ही इथं लिहू शकता ॲसेटाल्डिहाइड याचं कॉमन नेम आहे. त्यानंतर हे झालं अल्डिहाइडचं. आता आपण काय करूया, केटोनचं एक्झाम्पल घेऊया. CH3C डबल बॉन्ड OCH3. द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ॲसिटोन. फेमस नाव आहे ॲसिटोन. याचा IUPAC नेम काय सांगता येईल, 1 2 3. 3 कार्बन टर्म आहेत त्यामुळे वर्ड रूट काय येणार प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे काय येणार ANE. शेवटी आपण काय करणार, ए रिमूव्ह करणार. त्या ठिकाणी आपण काय लिहिणार ONE. कारण कीटोनसाठी आपण सेकंडरी सफिक्स काय लिहितो ONE. दिस इज प्रोपॅनोन. कोणता कीटोन आहे हा, प्रोपॅनोन. याचं आपल्याला काय करायचं आहे, कॅटालायटिक रिडक्शन प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट निकेल, पॅलेडियम और प्लॅटिनम. फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम. एकदम सिम्पल आहे. एक H ह्या ओला अटॅच करा, एक H Cला अटॅच करा. पहा काय तयार होईल, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. इथं राहील सिंगल बॉन्ड OH. कोणता अल्कोहोल आहे पहा, याचं IUPAC नेम आहे प्रोपॅन 2 OL अँड दिस इज सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर काय तयार होतात, नेहमी सेकंडरी अल्कोहोल्स तयार होतात. प्रोपॅन 2 OL. ॲसिटोन ऑन कॅटालायटिक रिडक्शन गिव्स प्रोपॅन 2 OL. याचं कॉमन नेम सांगता येईल का बघा, अल्कोहोलचं कॉमन नेम आपण पाहिले. दिस इज आयसोप्रोपिल अल्कोहोल. नोट डाऊन करा तुमच्या नोटमध्ये. दिस इज आयसोप्रोपिल अल्कोहोल. कॉमन नेम IUPAC नेम प्रोपॅन 2 OL.
Propanone on catalytic reduction gives propane to OL and this is secondary alcohol. Similarly the examples note down करायचे. केलं नोट डाऊन. पहा कॅटालिटिक रिडक्शनमध्ये आपण एक नोट पाहतोय. त्या नोटमध्ये आपल्याला 2 पॉईंट लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये पहा फर्स्ट पॉईंट आहे पहा नोट. तर नोटमध्ये फर्स्ट पॉईंट आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड also reduces कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड also reduces. म्हणजे जर समजा अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याचंही काय होणार रिडक्शन होणार. आणि रिडक्शन झाल्यानंतर काय होणार कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये यांचं कन्व्हर्जन होणार. कुठे कॅटालिटिक रिडक्शनमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे 3 डिग्री अल्कोहोल्स cannot be prepared 3 degree alcohols cannot be prepared by this method. 3 degree alcohols cannot be prepared by this method. तर ह्या मेथडनं आपल्याला 3 डिग्री अल्कोहोल्स प्रिपेअर करता येत नाहीत. तर कॅटालिटिक रिडक्शनमध्ये ॲल्डिहाइड्स आणि कीटोन्सपासून फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्स तयार होतात. 3 डिग्री अल्कोहोल्स तयार होत नाहीत. आपण एक एक्झाम्पल पाहूयाचं कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड रिडक्शनचं. पहा याच्यामध्ये आपण एक अल्डिहाइड घेऊया. पहा फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH CHO दिस इज अल्डिहाइड. पहा या अल्डिहाइडचा आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. टोटल किती कार्बन टर्म झाले तर टोटल झाले 4 कार्बन टर्म. त्यामुळे आपण लिहिलं ब्यूट. त्यानंतर कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्यामुळे आपण काय लिहिलं ENE. ENEची पोझिशन सांगा 1 2 3. 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड आहे त्यामुळे इथं आपण लोअर नंबर लिहिणार 2. लास्ट आपण ए रिमूव्ह करणार आणि त्या ठिकाणी आपण काय लिहिणार AL B2EN AL. पहा याचं आपल्याला काय करायचं आहे कॅटालिटिक रिडक्शन H2PT. इथं PT देतील किंवा PD देतील किंवा निकेल देतील नो प्रॉब्लेम. पहा हा जो CHO ग्रुप आहे तो CHO ग्रुप अजून आपण कसा लिहू शकतो तर C डबल बॉन्ड OH असंही आपण लिहू शकतो ना. पहा इथं त्यांनी H2चा किती मोल दिला आहे 1 H2चा मोल दिलेला आहे. याचा अर्थ इथं 1 H2चा मोल आपल्याला नाही यूज करायचा. इथं काय करायचं आपल्याला C डबल बॉन्ड OHचं पण रिडक्शन करायचं आणि डबल बॉन्डचं पण रिडक्शन करायचं आहे. पहा CHOचं पण रिडक्शन करायचं आणि डबल बॉन्डचं पण रिडक्शन करायचं. पहा याच्यासाठी आपल्याला 1 H2 लागेल 1 H2 आणि याच्यासाठी आपल्याला 1 H2 लागेल. दिला इथं 1 याचा अर्थ एकच यूज करायचा नाही आहे. हां 1 H इथं अटॅच करा 1 H इथं अटॅच करा 1 H ह्या कार्बनला अटॅच करा 1 H ओला अटॅच करा. पहा काय तयार होईल CH3 इथे काय तयार होणार सांगा आता CH2 हा CH आणि इथला 1 H CH2 इथे बॉन्ड कोणता राहणार सिंगल बॉन्ड पुढे CH2 इथे काय तयार होईल CH2OH. पहा इथे काय तयार होईल CH2 आणि 1 H ओला अटॅच झाल्यामुळे काय तयार होईल OH अँड दी IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ब्युटॅन 1 OL. याचा IUPAC नेम काय ब्युटॅन 1 OL. तुमच्या इथं काय लक्षात आलं तर कार्बन कार्बन डबल बॉन्डचं पण काय झालं रिडक्शन झालं आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये. इथे जर ट्रिपल बॉन्ड असता तर ट्रिपल बॉन्डसाठी आपल्याला 2 मोल H2चे लागले असते आणि त्याचं एक कन्व्हर्जन कशामध्ये झालं असतं कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये. आणि अल्डिहाइडचं पण काय झालं इथं रिडक्शन झालं आहे CH2OH मध्ये. आलं लक्षात आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे अल्डिहाइड्समध्ये किंवा कीटोन्समध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांचंही काय होतं रिडक्शन होतं. आलं लक्षात आहे. आणि आपल्याला काय मिळतो एक सॅच्युरेटेड अल्कोहोल मिळतो. एकदम इम्पॉर्टंट पॉईंट हा नोट डाऊन करा. इथे आपण काय कंप्लीट केलं कॅटालिटिक रिडक्शन और कॅटालिटिक हायड्रोजनेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटॉन्स. तर याच्यावरचा एक मी तुम्हाला होमवर्क देतो आहे आणि त्या होमवर्कमध्ये मी तुम्हाला 2 रिएक्शन देतो आहे त्या नोट डाऊन करायचे आहेत. पहा याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आहे पहा दिस इज सायक्लोपेंटॅनोन दिस इज केटोन
ॲरोवरती लिहितो आहे मी H2PT आणि सेकंड आहे CHO H2 निकेल. तर याचे फक्त काय लिहायचे तुम्हाला प्रोडक्ट फक्त लिहायचे आहेत. तर हे नोट डाऊन करा. झालं हे नोट डाऊन करून फक्त प्रोडक्ट लिहायचे. त्यानंतर याच्यामध्ये 5 सेकंड आहे बी आहे बी बी आहे बाय युजिंग LiAlH4 और NaBH4. तर इथं आपण आता रिड्युसिंग एजंट कोणतं यूज करतो आहे LiAlH4 किंवा NaBH4. तर LiAlH4 म्हणजे काय पहा इथे LiAlH4 याचं नाव आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि सेकंड कोणता आहे NaBH4 याचं नाव आहे सोडियम बोरोहायड्राइड. पहा अल्डिहाइड्स आणि केटोनचं आपण रिडक्शन करू शकतो बाय युजिंग LiAlH4 और NaBH4. तर LiAlH4 म्हणजेच काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा NaBH4 म्हणजेच काय तर सोडियम बोरोहायड्राइड. तर हे दोन रिड्युसिंग एजंट यूज करून सुद्धा आपण काय करू शकतो अल्डिहाइड्सपासून आणि केटोनपासून अल्कोहोल तयार करू शकतो. पण याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स डायरेक्ट आपण एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल अल्डिहाइडचं घेऊया CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइडचं IUPAC नेम आहे इथेनॉल. याचं आपल्याला काय करायचं आहे रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजेच काय तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन बाय युजिंग विच रिड्युसिंग एजंट LiAlH4. LiAlH4 किंवा आपण इथं काय घेऊ शकतो NaBH4 आपण घेऊ शकतो. आणि सेकंड काय करायचं हायड्रोलायसिस ॲसिडिक हायड्रोलायसिस म्हणजेच काय तर H3O+ असं ॲरोवरती लिहिलं जातं. फक्त रिडक्शन करा एक H ह्या Cला अटॅच करा आणि एक H ह्या Oला अटॅच करा. काय तयार होईल CH3CH2OH तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड इथेनॉल. अँड दिस इज प्रायमरी अल्कोहोल. रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजेच काय ॲडिशन ऑफ हायड्रोजन. एक H Cला अटॅच करा एक H Oला अटॅच करा म्हणजेच काय तयार होणार इथं CH2 आणि इथे OH. कार्बन आणि ऑक्सिजन मला एक बॉन्ड काय होणार रिमूव्ह होणार. आपल्याला काय मिळाला इथेनॉल ऑन रिडक्शन विथ LiAlH4 और NaBH4 टू गिव्स इथेनॉल. याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड आपण केटोनचं एक्झाम्पल घेऊया. CH3C डबल बॉन्ड OCH3. दिस इज ॲसिटोन. द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज प्रोपॅनोन. याचा IUPAC नेम काय प्रोपॅनोन. इथे आपण काय यूज करू शकतो एकतर आपण इथं काय यूज करू शकतो LiAlH4 किंवा आपण इथं काय यूज करू शकतो NaBH4 आणि सेकंड आपण इथं यूज काय करणार हायड्रोलायसिस H3O+. तर हा आपल्याला काय प्रोव्हाइड करतो प्रोटॉन याचा अर्थ H+. आपण मेकॅनिझममध्ये पाहणार आहेत डिटेलमध्ये त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईल. एक H इथं अटॅच करा एक H Oला अटॅच करा. रिडक्शन करतो ना आपण. रिडक्शनचा मिनिंग काय ॲडिशन ऑफ हायड्रोजन. एक H Cला एक H Oला ॲडिशन केल्यामुळे काय होणार एक बॉन्ड रिमूव्ह होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल CH3CH. इथे काय करणार CH हा CH3 ॲज इट इज इथे राहणार सिंगल बॉन्ड आणि त्याला काय अटॅच होणार OH. आपण काय केलं फक्त एक Cला H अटॅच केला आहे आणि एक Oला H अटॅच केला आहे म्हणजे काय तयार झाला हा CH3CHOH CH3. द IUPAC नेम ऑफ दिस अल्कोहोल इज प्रोपॅन-2-OL अँड दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. तर हा अल्कोहोल कोणता आहे 2 डिग्री अल्कोहोल. तर हे नोट डाऊन करा. आपण काय करायचं मेकॅनिझम पाहूया. झालं नोट डाऊन करून हे.
पहा याच्यामध्ये आपण पाहूया मेकॅनिझम. पहा मेकॅनिझम, तर याच्यामध्ये आपण कोणता रेड्युसिंग एजंट यूज करतो आहे, LiAlH4 किंवा आपण इथं काय यूज करतो आहे NaBH4. तर इथं आपण फर्स्ट लिहूया LiAlH4. पहा LiAlH4 डिकम्पोज झाल्यानंतर काय तयार होईल, Li प्लस प्लस AlH4 मायनस. तर पहा LiAlH4, पहा LiAlH4 ब्रेक झाल्यानंतर काय तयार होईल, Li प्लस आणि AlH4 मायनस तयार होईल. आता हा AlH4 मायनस मी इथं लिहितो आहे AlH4 मायनस. तर AlH4 मायनस काय होईल, परत ब्रेक होईल आणि एक स्टेबल कंपाऊंड तयार होईल AlH3. दिस इज स्टेबल कंपाऊंड AlH3 आणि आपल्याला काय मिळेल H मायनस. पहा AlH4 मायनस आहे, त्यातला AlH3 गेल्यानंतर काय राहणार H मायनस, आणि H मायनस इज कॉल्ड हायड्राइड आयन. दिस इज कॉल्ड हायड्राइड आयन. H मायनसला काय म्हणतो आपण, हायड्राइड आयन, आणि H प्लसला आपण काय म्हणतो, प्रोटॉन. तर हे झालं LiAlH4. तर LiAlH4 आपल्याला काय प्रोव्हाइड करतो, हायड्राइड आयन. सेम द टाईप NaBH4, पहा सोडियम बोरोहायड्राइड. NaBH4चं डिकम्पोजिशन झाल्यानंतर काय तयार होईल, पहा NaBH4 पासून आपल्याला काय मिळेल, Na प्लस आणि BH4 मायनस. सेम द टाईप पहा BH4 मायनस BH4 मायनस डिकम्पोज होईल आणि आपल्याला काय मिळेल, एक स्टेबल BH3 प्लस H मायनस. तर H मायनस म्हणजेच काय सांगा, हायड्राइड आयन. दिस इज कॉल्ड हायड्राइड आयन. म्हणजे LiAlH4 असू द्या किंवा NaBH4 असू द्या, यांच्यापासून आपल्याला काय मिळतो, हायड्राइड आयन मिळतो. हायड्राइड आयन याचा अर्थ H मायनस मिळतो. समजलं हे. आता पहा आपण एक अल्डिहाइड घेऊया CH3C डबल बॉन्ड OH. एक सिंपल एक अल्डिहाइड आपण घेतला आहे ॲसिटाल्डिहाइड. दिस इज इथेनॉल. पहा याच्या आपण काय करतो आहे, याची रिएक्शन फर्स्ट आपण करतो आहे LiAlH4 किंवा आपण इथं काय घेऊ शकतो NaBH4. पहा याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, H मायनस आपल्याला मिळणार आहे. H मायनस म्हणजेच काय, हायड्राइड आयन. Hवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. पहा C डबल बॉन्ड O, oxygen is more electronegative and therefore oxygen carries partial negative charge and carbon atom carries partial negative charge. हा H मायनस अटॅक कशावरती करेल, C वरती अटॅक करेल का O वरती अटॅक करेल, कारण O वरती ऑलरेडी चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह. म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच आहे, हा पण इलेक्ट्रॉन रिच आहे. मग हा इलेक्ट्रॉन रिच H मायनस अटॅक कुठे करेल, तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट C प्लसवरती. म्हणजेच कारण पहा हा H मायनस काय करेल, तर या C प्लसवरती अटॅक करेल. याचा अर्थ हा H काय होणार, ह्या Cला अटॅच होणार. त्यामुळे काय होणार, Cचे व्हॅल्यू C5 होणार आणि त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनमधला एक बॉन्ड आहे, कोणता बॉन्ड, पाय बॉन्ड. पाय बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन किती, 2 इलेक्ट्रॉन. ते 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होणार, ओवरती शिफ्ट होणार आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर काय मिळेल, CH3C. हा H ऑलरेडी अटॅच आहे. पहा हा जो H आहे तो H कुठे अटॅच होईल सांगा, ह्या Cला अटॅच होईल हा H. त्यानंतर C आणि Oमध्ये बॉन्ड कोणता राहणार, सिंगल बॉन्ड O. ओवरती हे 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. तर ही झाली फर्स्ट स्टेप. समजलं, एकदम सिंपल आहे, काय याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. फक्त आपण काय केलं आहे, LiAlH4 पासून जो आपल्याला H मायनस मिळाला तो H मायनसचा अटॅक फक्त आपण C वरती केला आहे, बस एवढंच केलं आहे. त्यानंतर पुढे काय आहे सांगा, H3O प्लस आहे, आपण यावरती लिहिलं होतं ना H3O प्लस. ते H3O प्लस अजून कसं लिहितात, H प्लस H2O. पहा H3O प्लस म्हणजेच काय, H प्लस H2O किंवा हे असं लिहिलं जातं H3O प्लस. आता पहा इथं ओवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. इथं Hवरती काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. पहा हा O मायनस काय करेल, हा जो H प्लस आहे तो H प्लस काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल. म्हणजे हा जो H आहे तो H कुठे अटॅच होईल, ह्या Oला अटॅच होईल. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, CH3CH सिंगल बॉन्ड OH आणि हा तयार झाला अल्कोहोल. पहा हेच आपण कसं लिहू शकतो अजून, CH3 पुढे सिंगल बॉन्ड, ह्या Cला H किती अटॅच आहे, 2, CH2OH. म्हणजे CH3CH2OH कोणता अल्कोहोल झाला, हा इथेनॉल तयार झाला, प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. अँड दिस इज मेकॅनिझम. समजले का. आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट नोट कोणती, तर याच्यामध्ये पहा कार्बन ॲटमला पण काय अटॅच झाला आहे, हायड्रोजन अटॅच झाला आहे आणि ऑक्सिजनला पण काय अटॅच झाला, हायड्रोजन अटॅच झाला आहे. इथे पहा नीट लक्ष द्या,
कार्बन ॲटमला काय अटॅच झाला आहे, हा हायड्रोजन, आणि ऑक्सिजनला पण काय अटॅच झाला आहे, हायड्रोजन. पण हा जो हायड्रोजन आला आहे तो आला कुणापासून, तर LiAlH4 पासून आला. आणि हा जो हायड्रोजन आला आहे तो कुणापासून आला, H3O+ पासून आला. म्हणजे कार्बनला जो H अटॅच आहे तो H कुठून येतो, LiAlH4 पासून येतो किंवा NaBH4 पासून येतो. किंवा इथं आपण असं लिहू शकतो NaBH4. आणि ऑक्सिजनला जो H अटॅच आहे तो H आला कुठून, तर H3O+ मधून आला. एवढं तर समजलं, एकदम सिम्पल आहे. पहा, तर याच्यामध्ये आपण नोट लिहूया. तर नोट आपल्याला काय लिहायचे पहा. फर्स्ट पॉईंट, हायड्रोजन ॲटम अटॅच टू कार्बन. हायड्रोजन ॲटम अटॅच टू कार्बन comes from LiAlH4 or NaBH4. त्यानंतर सेकंड पॉईंट काय लिहायचा आहे, हा जो हायड्रोजन ॲटम अटॅच ऑक्सिजनला तो कुठून आला, H3O+ मधून आला. हायड्रोजन ॲटम अटॅच टू ऑक्सिजन कम फ्रॉम H3O+. किंवा हे तर आपण कसं लिहू शकतो, H+H2. याला ॲसिडिक हायड्रोलायसिस असं म्हणतात, ॲसिडिक हायड्रोलायसिस. एकदम सिम्पल आहे. म्हणजे ह्या Cला जो H अटॅच होतो तो कुठून येतो, फ्रॉम LiLH4. आणि ह्या Oला जो H अटॅच होतो तो कुठून येतो, H3O+ मधून येतो. कारण मेकॅनिझम आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरतीच आपल्याला काय विचारतात, क्वेश्चन्स विचारतात. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे नोट डाऊन करा. हां, झाले नोट डाऊन करून तुमचं. पहा, याच्यावरती आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, मी तो तुम्हाला एक क्वेश्चन देतो आहे. पहा, तो क्वेश्चन आहे CH3 C+O CH3 आणि मी ॲरोवरती लिहितो LiAlH4 आणि मी तर सेकंड लिहितो D3O+. प्रोडक्ट इज ऑप्शन आहे ए CH3 CHOH CH3. बी ऑप्शन आहे CH3 CHOD CH3. ऑप्शन सी आहे CH3 CDOD CH3 आणि ऑप्शन डी आहे CH3 C. विच ऑप्शन इज करेक्ट. सांग कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. इथं एकदम सिम्पल आहे. पहा काय दिलं आपल्याला, केटोन दिला आहे. कोणता केटोन आहे हा, प्रोपॅनोन. दिस इज कॉल्ड प्रोपॅनोन. हां, फर्स्ट काय यूज केलं आहे LiAlH4 आणि नंतर काय यूज केलं आहे D3O+. नीट लक्ष इकडं, इथे H3O+ यूज केलं आहे का सांगा, नाही. H3O+ यूज केलं नाही. तर इथं हायड्रोजनचा कोणता आयसोटोप यूज केला आहे, तर ड्यूटेरियम यूज केला आहे. तर हायड्रोजनच्या ठिकाणी काय लिहिलं इथं D3O. हायड्रोजनच्या ठिकाणी फक्त D लिहिलं आहे. इथे लक्षात. हां, सांगा प्रोडक्ट कोणता येईल. पहा, कार्बन ॲटमला H अटॅच करायचं आहे आणि ओला पण H अटॅच करायचं आहे. आता मला सांगा, ह्या कार्बन ॲटमला पहा CH3 CH3 इथं काय राहणार सांगा, सिंगल बॉन्ड राहणार. इथं राहणार ऑक्सिजन. सीला पण एक H अटॅच होतो आणि ओला पण एक H अटॅच होतो. मला सांगा, सीला जो H अटॅच होतो तो कुठून H अटॅच होतो, तर फ्रॉम LiAlH4. तर पहा LiAl आणि पुढे काय सांगा, हायड्रोजन आहे ना. याचा अर्थ ह्या सीला काय अटॅच करायचा, हायड्रोजन. कारण ह्या सीला जो हायड्रोजन अटॅच होतो तो कुठला अटॅच होतो, फ्रॉम LiAlH4 और NaBH4. पहा इथं H आहे त्यामुळे आपण ह्या सेलला काय अटॅच केला, H अटॅच केला. त्यानंतर ओला पण काय होतो, ओला पण H अटॅच होतो फ्रॉम H3O+. पण इथं H3O+ असं लिहिलं आहे का, नाही. तर इथं काय लिहिलेलं आहे, D3O+ लिहिलेलं आहे. याचा अर्थ याला H अटॅच होईल का, नाही. तर याला काय अटॅच होणार, D अटॅच होणार. अँड दिस इज करेक्ट. दिस इज
करेक्ट आन्सर. सांग मग कोणता ऑप्शन करेक्ट आहे? बी ऑप्शन इज करेक्ट. एकदम सिम्पल आहे. पहा इथे काय दिलं होतं? CHOH, इथे दिलं आहे CHOD, इथे दिलं आहे CDOD आणि इथे दिलं आहे CH3COHD CH3. आलं लक्षात. समजा मी इथं असं जर लिहिलं असतं, समजा LiAlD4, तर आता सांगा आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळाला असता? सांगा ह्या रिएक्शनचा प्रोडक्ट कोणता आहे? पहा इथं काय आहे? एचच्या ठिकाणी D, याचा अर्थ ह्या सीला काय अटॅच होणार? D. पुढे D3O+ लिहिलेचं, याचा अर्थ ह्या ओला काय अटॅच होणार? Dचा अटॅच होणार. म्हणजे सीला पण D आणि ओला पण D, म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आला असता आपला? सी ऑप्शन इज करेक्ट. इथे एक लक्षात आहे, एकदम सिम्पल आहे. हां आपला पहिलं काय होतं सांगा? इथं काय होतं? LiAlH4. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? बी ऑप्शन इज करेक्ट. एकदम सिम्पल आहे, नोट डाऊन करून घ्या. पहा आपण याच्यामध्ये एक नोट लिहितोय, इम्पॉर्टंट आहे नोट. पहा नोट काय आहे? नोट आहे LiAlH4 or NaBH4 does not reduces कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर पहा LiLH4 असेल किंवा NaBH4 असेल, तर हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करत नाहीत. हे फक्त काय करतात? C डबल बॉन्ड O ग्रुप हा फक्त रिड्यूस करतात. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया, म्हणजे लक्षात येईल. पहा एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल CH3CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. पहा याच्यामध्ये काय आहे? C डबल बॉन्ड OH, दिस इज अल्डिहाइड ग्रुप. आणि याच्यामध्ये काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. याचं पाठीमागं आपण IUPAC नेम लिहिलेलं आहे, But2EnAl. But2EnAl. जर याचं आपण रिडक्शन केलं बाय युजिंग LiAlH4, समजा इथं आहे LiAlH4, किंवा आपण इथं NaBH4 पण घेऊ शकतो. आणि सेकंड आहे H3O+. तर LiLH4 हा फक्त कशाचं रिडक्शन करतो? तर C डबल बॉन्ड ओचं रिडक्शन करतो. तो C डबल बॉन्ड C रिड्यूस करत नाही, तो ॲज इट इज आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो? प्रोडक्टमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे पहा कंपाऊंड आपल्याला काय पाहायला मिळेल? CH3CH डबल बॉन्ड CH हा ॲज इट इज आपल्याला पाहायला मिळणार. पुढे C. पहा इथे एक H अटॅच करा, इथे एक H अटॅच करा, कारण इथं पण काय आहे? H आहे, इथं पण काय आहे? H आहे. त्यामुळे एक H Cला अटॅच होईल, एक H Oला अटॅच होईल आणि आपल्याला काय मिळेल? CH2OH आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याला हा अल्कोहोल मिळेल. पहा LiLH4नं कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिड्यूस केलं का? रिडक्शन केलं का? तर नाही केलेलं. LiLH4 असेल किंवा NaBH4 असेल तर ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करत नाहीत. जसं आपण पाठीमागं कॅटालायटिक रिडक्शनमध्ये पाहिलं होतं. कॅटालायटिक रिडक्शनमध्ये आपण काय पाहिलं होतं? तर कॅटालायटिक रिडक्शनमध्ये काय होतं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असो किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असो, तो पण काय होतो? रिड्यूस होतो. आता त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट नोट कोणते पहा? ही झाली फर्स्ट पॉईंट. त्यानंतर पहा सेकंड पॉईंट याच्यामध्ये आहे इफ फिनाइल फिनाइल ग्रुप म्हणजे कोणता सांगा? C6H5. आपण C6H6ला काय म्हणतो? बेन्झिन म्हणतो. पण त्या बेन्झिनमधला जर आपण एक हायड्रोजन काढला तर काय राहतो? C6H5 राहतो. अँड दिस इज कॉल्ड फिनाइल ग्रुप. इफ फिनाइल ग्रुप अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, then LiAlH4 or NaBH4 reduces कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. पहा आपण फर्स्ट पॉईंट काय सांगितलं होता की LiLH4 आणि NaBH4 हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करत नाहीत. पण जर समजा फिनाइल ग्रुप म्हणजेच C6H5 हा कार्बन कार्बन डबल बॉन्डला किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला जर अटॅच असेल तर मात्र LiLH4 आणि NaBH4 कार्बन कार्बन डबल बॉन्डचं किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन करतात.
कधी करतात आणि कधी करत नाहीत, ते 2 पॉईंट आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. ते जर लक्षात राहिले तर आपण जे मेन्स आणि नीटमधले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पहा याच्यामध्ये आपण याचं एक्झाम्पल पाहूया. पहा एक्झाम्पल C6H5 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. जर समजा आपण इथं लिहिलं फर्स्ट LiAlH4 आणि आपण सेकंड लिहिलं EH3O+, तर आपल्याला इथे कंपाऊंड कोणता मिळेल? पहा कार्बन कार्बन डबल बॉन्डला काय अटॅच आहे? C6H5 अटॅच आहे. पहा इथे काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डला काय अटॅच आहे? C6H5 अटॅच आहे. आणि त्यामुळे हा LiLH4 काय करेल? आता इथे कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करेल. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्डला काय अटॅच होता? मिथाइल ग्रुप अटॅच होता. तो आपल्याला ॲज इट इज पाहायला मिळाला डबल बॉन्ड प्रोडक्टमध्ये. पण तसं आता इथं होणार नाही, कारण इथे कार्बन कार्बन डबल बॉन्डला काय अटॅच आहे? फिनल ग्रुप अटॅच आहे. तो याचं काय करणार? रिडक्शन करणार. मग सांगा आपल्याला कंपाऊंड काय मिळणार? C6H5 इथे काय तर सांगा CH2 सिंगल बॉन्ड CH2. एक एच इथे अटॅच होईल, एक एच इथे अटॅच होईल. पुढे C डबल बॉन्ड OHचं कन्वर्जन कशामध्ये होणार सांगा? CH2OH. इथे काय लक्षात आहे? पहा याचं रिडक्शन झालं, काय तयार झालं? CH2 सिंगल बॉन्ड CH2. याचं रिडक्शन झालं, काय तयार झालं? CH2OH. म्हणजे हा LiLH4 कधी रिडक्शन करतो? कार्बन कार्बन डबल बॉन्डचं, आणि कधी करत नाही. ते 2 पॉईंट आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. हे नोट डाऊन करा. पहा इथे आता आपण पाहतोय अल्डिहाइडचं आणि केटोनचं रिडक्शन बाय युजिंग NaC2H5OH. Na म्हणजे सोडियम मेटल, C2H5OH म्हणजे इथाइल अल्कोहोल. म्हणजे सोडियम आणि इथाइल अल्कोहोल यूज करून सुद्धा आपण अल्डिहाइड आणि केटोनचं रिडक्शन करू शकतो. आणि ह्या रिएक्शनला काय म्हणतात? बविएल्ट ब्लँक रिडक्शन. काय म्हणतात त्याला? बविएल्ट ब्लँक रिडक्शन. तर बविएल्ट ब्लँक रिडक्शन म्हणजे काय? रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स ऑर केटॉन्स बाय युजिंग सोडियम अँड इथाइल अल्कोहोल. दिस इज कॉल्ड बविएल्ट ब्लँक रिडक्शन. सेम रिएक्शन आहे. पहा आता इथं आपल्याला रिडक्शन कसं पाहायला मिळतं? पहा तर फर्स्ट काय होतं? ह्या सोडियमची आणि ह्या इथाइल अल्कोहोलची रिएक्शन होते. पहा ती रिएक्शन आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहूया. पहा रिएक्शन फर्स्ट काय होते? पहा हा सोडियम Na प्लस हा C2H5OH. तर या दोघांची फर्स्ट रिएक्शन होते C2H5OH आणि Na, म्हणजे सोडियम आणि C2H5OH. पहा इथे आपण 2 सोडियम घेतोय आणि इथे आपण 2 इथाइल अल्कोहोल घेतोय. तर हे 2 इथाइल अल्कोहोल आहेत. ते पहा थोडं वेळ मी असं लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी. C2H5OH. पहा काय होतं? O आणि H याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. O आणि H याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. किती H रिलीज झाले सांगा? 2H. हा एक H आणि हा एक H. ते आपण असं लिहू शकतो 2H. अँड दिस इज कॉल्ड नेसंट H. दिस इज कॉल्ड नेसंट H. नेसंट म्हणजेच काय? नेसंट H म्हणजे काय? न्यूली बॉर्न. शिल्लक काय राहिले? तर पाहिजे C2H5O C2H5O प्लस किती राहिले? 2 राहिले. C2H5O हे किती राहिले? 2 राहिले. त्याला हे काय अटॅच होतात? Na म्हणजे C2H5O Na O मायनस Na+. तर आपल्याला हे फर्स्ट काय मिळाले? तर नेसंट हायड्रोजन मिळाले. आणि हे नेसंट हायड्रोजन काय करतात? रिडक्शन करतात अल्डिहाइडचं किंवा केटोनचं. पहा हा C2H5 मी असं लिहितोय ट्वाईस C2H5OH. आलं लक्षात आहे? एकदम सिम्पल आहे. पहा आता आपण याचे एक्झाम्पल्स पाहूया. पहा एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे अल्डिहाइडचं CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज अल्डिहाइड. कोणता अल्डिहाइड आहे? हा ॲसिटाल्डिहाइड. याचा IPAC नेम काय? इथॅनॉल. प्लस काय करायचं? हे 2H नेसंट हायड्रोजन. तर हे 2H कशापासून तयार झाले? तर सोडियम आणि इथाइल अल्कोहोल C2H5OH. हां काय होईल? याच्यामधला एक H हा Cला अटॅच होईल, एक H हा Oला अटॅच होईल. पहा एक H Cला अटॅच होईल आणि एक H हा Oला अटॅच होईल. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? CH3. काय तयार होईल ते? CH2 आणि याला काय अटॅच असेल? OH. दिस इज इथॅनॉल इथाइल अल्कोहोल अँड दिस इज प्रायमरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे? हा प्रायमरी अल्कोहोल. एकदम सिम्पल रिएक्शन आहे. सेम त्या टाईप आपण केटोनचं करू शकतो. पहा केटोन CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज ॲसिटोन आणि ॲसिटोनचं IUPAC नेम आहे प्रोपॅनोन. प्लस काय करायचं? हे 2H प्लस 2H. ॲरोवरती काय लिहायचं? NaC2H5
OH. पहा काय तर होईल, एक एच हा ह्या ओला अटॅच होईल आणि एक एच हा ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल CH3CH सिंगल बॉन्ड OH CH3. The IUPAC name of this alcohol is propan-to-OL. This is secondary alcohol. And this reaction is known as Bavelt-Blank reduction. एकदम सिंपल आहे. पहा हे जे दोन एच आलेत ते दोन एच कुठून आले सांगा. हे जे दोन एच आहेत त्यातला एक एच हा ओला अटॅच होतोय आणि एक एच हा कार्बनला अटॅच होतोय आणि हे दोन्हीही एच आलेत कुठून सांगा. हे दोन्हीही एच हे जे आलेत ते कुठून आले सांगा. फ्रॉम C2H5OH. तर हे एच आहेत ते आलं लक्षात आहे. म्हणजे इथं काय होतं, कार्बनला जो हायड्रोजन अटॅच होतोय आणि ऑक्सिजनला जो हायड्रोजन अटॅच होतोय ते दोन्ही हायड्रोजन कुठून आलेले आहेत तर इथाइल अल्कोहोलपासून आलेले आहेत. तर ते हे एच आहेत. एवढं फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. अँड दिस इज Bavelt-Blank रिडक्शन. तर आपण काय केलं, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्डिहाइड्स अँड केटोन्स. अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अल्कोहोल्स, केटोन्स ऑन रिडक्शन गिव्स सेकंडरी अल्कोहोल्स. आणि याच्यासाठी आपण 3 रिड्युसिंग एजंट यूज केलेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं कॅटालिटिक रिडक्शन, बी पाहिलं आपण LiLH4 और NaBH4 आणि थर्ड आपण पाहिलं सोडियम इथाइल अल्कोहोल दॅट इज Bavelt-Blank रिडक्शन. हे नोट डाऊन करा. याच्यावरती तुम्हाला एक होमवर्क दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे सायक्लोपेंटॅनोन आणि इथं फर्स्ट लिहिलं आहे NaBD4. NaBD4 इथं लिहिलेलं आहे, NaBH4 नाही लिहिलेलं इथं लिहिलं आहे NaBD4. इथं हायड्रोजनच्या ठिकाणी काय घेतला आहे, हायड्रोजनचा आयसोटोप घेतला आहे ड्यूटेरियम. पण सेकंड स्टेपमध्ये मात्र काय लिहिलेलं आहे H3O+ लिहिलेलं आहे. आणि इथं सेम एक्झाम्पल आहे सायक्लोपेंटॅनोन. दिस इज सायक्लोपेंटॅनोन, दिस इज ऑल्सो सायक्लोपेंटॅनोन. इथं लिहिलं आहे NaC2H5OH. तर इथं एक कंपाऊंड कोणता असेल आणि बी कंपाऊंड कोणता असेल ते फक्त आपल्याला लिहायचं आहे. आलं लक्षात आहे. हे नोट डाऊन करा होमवर्क. पहा कार्बोनिल कंपाऊंडमध्ये फर्स्ट आपण 2 कार्बोनिल कंपाऊंड पाहिले अल्डिहाइड्स अँड केटॉन्स आणि आपण सेकंड पाहतोय ॲसिड्स अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. हे आपण स्टार्टिंगला पण सांगितलं आहे ॲसिड अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. तर ॲसिड म्हणजे कोणतं ॲसिड तर कार्बॉक्झिलिक ॲसिड. पहा कार्बॉक्झिलिक ॲसिड हे आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो, ॲसिड हे आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतोय तर RC≡OH. दिस इज ॲसिड. त्यानंतर ॲसिडचे 2 डेरिव्हेटिव्ह आपण सांगितले होते. फर्स्ट आपण कोणता सांगितलं होता इस्टर. काय स्ट्रक्चर इस्टरचं RC≡OO. हे एच काढा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं R किंवा R डॅश लिहिलं तरी पण चालेल. वेअर R अँड R डॅश मे बी सेम ऑर डिफरंट. आणि थर्ड आपण काय सांगितलं होतं ॲसिड हॅलाइड. थर्ड ॲसिड हॅलाइड. पहा RC≡OX. X means any halogen atom. X means any halogen atom. This is acid halide. पहा हे ॲसिड आहे आणि हे ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह आहेत. पहा यांच्यापासून सुद्धा आपल्याला काय तयार करता येतो, अल्कोहोल तयार करता येतो. ॲसिडपासून इस्टरपासून आणि ॲसिड हॅलाइडपासून सुद्धा आपल्याला काय तयार करता येतो, अल्कोहोल तयार करता येतो. आपण हे 1 बाय 1 डिस्कस करूया. नोट डाऊन ॲसिड अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया रिडक्शन ऑफ ॲसिड. तर याचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शनच करायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया ॲसिड. ॲसिड म्हणजे कोणतं ॲसिड येते लक्षात तर कार्बॉक्झिलिक ॲसिड. ॲसिड म्हणजे कोणतं ॲसिड तर कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन केल्यानंतर कोणते अल्कोहोल तयार होतात ते आपल्याला पाहायचं आहे. आपण एक जनरल रिएक्शन लिहूया RC≡OH. तर आता इथे R म्हणजे काय असेल पहा तर R म्हणजे एनी अल्काइल ग्रुप और एनी अराइल ग्रुप. R म्हणजेच काय एनी अल्काइल ग्रुप और अराइल ग्रुप. अराइल म्हणजेच काय तर एखादी ॲरोमॅटिक रिंग. तर पहा आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. तर रिडक्शन करण्यासाठी इथं आपण एक स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट यूज करतोय आणि तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे LiAlH4. तर LiAlH4 म्हणजे काय तर पाठीमागे आपण सांगितलं आहे LiAlH4 म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि सेकंड H3O+. सेकंड आहे H3O+. रिडक्शन पहा आपल्याला हे काय प्रोव्हाइड करतो H. तर इथं आपल्याला किती Hचे ॲडिशन करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे ना.
रिडक्शन म्हणजे काय सांगा, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर इथं आपण किती हायड्रोजन ॲड करणार आहेत, तर 4 हायड्रोजन आपण ॲड करणार आहेत. लक्ष ठेवा, जर आपल्याला ॲसिडचं रिडक्शन करायचं असेल बाय युजिंग LiLH4 तर किती हायड्रोजन यूज करायचे, तर 4 हायड्रोजन यूज करायचे. पहा रिएक्शन कशी लिहायची, पहा एकदम सिंपल आहे. इथं टोटल हायड्रोजन किती सांगा, 4 हायड्रोजन आहेत. त्यातला एक H घ्या आणि इथला OH घ्या. पहा इथला 1H आणि इथला OH. HOH काय तयार होईल, HOH म्हणजेच काय तयार होईल, H2O तयार होईल. बरोबर. पुढे पहा R शिल्लक करायला पाहिजे, RC. पहा RC इथं हायड्रोजन किती शिल्लक राहिले, 3 हायड्रोजन शिल्लक राहिले. त्यातले 2 हायड्रोजन ह्या Cला अटॅच करा म्हणजे काय तयार झालं, पहा CH2 तयार झालं. त्यानंतर इथे किती हायड्रोजन राहिला, 1 हायड्रोजन राहिला. यातला 1 हायड्रोजन आणि इथला जो 1 हायड्रोजन राहिला आहे तो हायड्रोजन ह्या ओला अटॅच करा म्हणजे इथं काय होणार सांगा, सिंगल बॉन्ड राहणार. आणि ओला एक H अटॅच केल्यामुळं काय तयार होणार, OH तयार होणार. बा कंपाऊंड कोणता आहे, RCH2OH. RCH2OH हा जो OH आहे तो OH असा आपण हॉरिझॉन्टल पण लिहू शकतो, RCH2OH. मला सांग हा अल्कोहोल कोणता आहे, 1 डिग्री, 2 डिग्री और 3 डिग्री. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. पहा मग ह्या रिएक्शनचं स्टेटमेंट काय लिहायचं, कार्बोक्सिलिक ॲसिड ऑन रिडक्शन विथ LiLH4 टू गिव्स प्रायमरी अल्कोहोल. परत एकदा पहा, कार्बोक्सिलिक ॲसिड्स ऑन रिडक्शन विथ LiLH4 टू गिव्स प्रायमरी अल्कोहोल. इथे NaBH4 यूज करायचं का, NaBH4. इथे NaBH4 यूज करायचा नाही आहे. NaBH4पेक्षा LiLH4 हा कसा आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे आणि त्यामुळे आपण LiLH4 यूज करतोय कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी. आलं लक्षात. त्यानंतर आपण काय पाहूयाचे एक्झाम्पल्स पाहूया. पहा एक्झाम्पल्स, पहा एक्झाम्पल्स याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. पहा आर म्हणजे आपण काय घेऊया, CH3 घेऊया. CH3C डबल बॉन्ड OOH. कोणता ॲसिड आहे हा, ॲसिटिक ॲसिड आहे. कॉमन नेम लिहायचं ॲसिटिक ॲसिड. याचा IUPAC नेम काय पहा, याचं IUPAC नेम आहे इथॅनॉइक ॲसिड. इथॅनॉइक ॲसिड कसं लिहिलं, आलं लक्षात. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म. टोटल किती कार्बन टर्म आहेत, 2 कार्बन टर्म असतील तर वर्ड रूट काय येतं, इथ. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार, ANE येणार. त्यानंतर हा ए आपण रिमूव्ह करणार आणि त्या ठिकाणी आपण काय लिहिणार, ॲसिडचं सफिक्स. पहा ॲसिड असेल तर आपण त्याचं सफिक्स काय लिहितो, OIC ॲसिड. त्यामुळे याचं IUPAC नेम काय झालं, इथॅनॉइक ॲसिड. याचं कॉमन नेम लिहिलं, याचं कॉमन नेम ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर आपण ॲरोवरती काय लिहिणार, पहा आपण ॲरोवरती लिहिणार लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय ॲसिडिक हायड्रोलायसिस H3O+. सांग काय तयार होईल. पहा इथे तुमच्या लक्षात आलं का, पहा R ॲज इट इज नो प्रॉब्लेम. इथे काय पहा C डबल बॉन्ड OOH. इथे काय आहे CH2OH. दॅट इज ह्या रिएक्शनमध्ये काय होतं आहे, COOH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. एकदम सिम्पल आहे. COOH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. तेच करायचं इथं. CH3 आपण ॲज इट इज ठेवणार आहोत, CH3 ॲज इट इज. त्यानंतर नेक्स्ट काय येणार पहा, C डबल बॉन्ड OOH इज कन्वर्टेड इंटू CH2OH. The IUPAC name of this alcohol is ethanol and this is primary alcohol. Ethanoic acid on reduction with LiLH4 followed by hydrolysis gives ethanol. मेकॅनिझम सेम यायचं पहा, जसं आपण पाठीमागे मेकॅनिझम पाहिलं होतं आयडेड केटोनसाठी, सेम त्या टाईप याचं मेकॅनिझम आहे. त्यामुळे मेकॅनिझम इथं लिहिण्याची गरज नाही आहे. हां याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड, एक्झाम्पल सेकंड आहे बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला अटॅच आहे COOH. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. सेम रिएक्शन सेम कंडिशन. फर्स्ट आपण इथं लिहितोय LiAlH4 फॉलोड बाय हायड्रोलायसिस H3O+. सांग काय होणार बरं, बेन्झिन रिंग ॲज इट इज राहणार. बेन्झिन रिंग फक्त काय होणार, COOHचं कन्वर्जन हे कशामध्ये होणार, तर CH2OH मध्ये होणार. अँड दिस इज कॉल्ड बेन्झिल अल्कोहोल. हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता आहे, बेन्झिल अल्कोहोल. दिस इज अल्सो प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे ॲसिड कोणताही असू द्या त्याचं रिडक्शन झालं की कन्वर्जन कशामध्ये होतं,
प्रायमरी अल्कोहोलमध्ये. COOH ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू CH2OH. आलं लक्षात आहे. तर इथे आपण फर्स्ट पाहिलं कार्बोक्झिलिक ॲसिड. नोट डाऊन. हां, झालं कार्बोक्झिलिक ॲसिड नोट डाऊन करून. हां, इथे आपण ए कंप्लीट केलं कार्बोक्झिलिक ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे इस्टर. हेडिंग द्या सेकंड इस्टर. पहा बी पॉइंट आहे इस्टर. हा काय आहे ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह इस्टर. हां, इस्टरसाठी पण आपल्याला कोणतं रिड्युसिंग एजंट यूज करायचं आहे तर LiAlH4 हा आपल्याला यूज करायचा आहे. इथे आपण NaBH4 यूज करायचा नाही आहे. पहा इस्टर आपण जनरली असं लिहितो RC डबल बॉन्ड OOR'. दिस इज कॉल्ड इस्टर. इथे आपल्याला काय करायचे आहेत 4H यूज करायचे आहेत रिडक्शनसाठी. इथे आपण कोणता रिड्युसिंग एजंट यूज करतो आहे फर्स्ट LiAlH4 अँड सेकंड हायड्रोलायसिस H3O+. सांग काय तर होईल. पहा इथला एक H घ्या आणि इथला R'O घ्या. जसं आपण पाठ्यामागे घेतला OH आणि इथला H2O लिहिलं होतं सेम त्या टाईप. इथे काय होणार पहा R'O. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोणता बॉन्ड ब्रेक करायचा आहे तर हा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. इथे लक्षात C डबल बॉन्ड O आणि O मधला हा बॉन्ड ब्रेक होईल. C डबल बॉन्ड O आणि त्याला जर लगेच O अटॅच असेल ना आणि त्या ओला जर कार्बन अटॅच असेल तर ते 100% काय असतं इस्टर. काय तयार होणार होता इथे सांगा. हा R'O आणि इथला एक H काय तयार होणार R'OH तयार होणार. आणि R'OH म्हणजेच काय आहे अल्कोहोल आहे अल्कोहोल. पुढे पहा इथे शिल्लक करायला R सिंगल बॉन्ड C R सिंगल बॉन्ड C. पहा इथे H किती राहिले 3 H राहिले. त्यातले 2 H ह्या Cला अटॅच करा म्हणजे काय तयार झालं इथं CH2. राहिलं काय एक H राहिला. पहा एक H तो कुठे अटॅच करायचा ओला. इथं लक्षात आहे. पहा इथं काय राहणार सिंगल बॉन्ड O ह्या ओला एक H अटॅच होणार. पहा इथला एक H आणि इथला R'O म्हणजे काय तयार झालं R'OH अल्कोहोल तयार झाला. इथं शिल्लक करायला R C डबल बॉन्ड O शिल्लक राहिलं. पहा इथं हायड्रोजन किती शिल्लक राहिले 3 हायड्रोजन शिल्लक राहिले. त्यातले 2 हायड्रोजन ह्या Cला अटॅच करा म्हणजे काय तयार झालं CH2. एक हायड्रोजन इथे अटॅच करा म्हणजे काय तयार झालं इथं OH. आणि ॲडिशन झाल्यामुळं काय होईल सांगा एक बॉन्ड इथला रिमूव्ह होणार. कोणता बॉन्ड होणार सिंगल बॉन्ड होणार. आणि काय मिळणार आपल्याला RCH2OH. तर RCH2OH हा पण आपल्याला काय मिळाला अल्कोहोल. दिस इज अल्कोहोल. इथे का लक्षात आहे. हा अल्कोहोल कोणता आहे दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. एकदम सिम्पल आहे. इस्टर ऑन रिडक्शन विथ LiAlH4 टू गिव्स प्रायमरी अल्कोहोल. इथे आपल्याला किती अल्कोहोल मिळतात 2 अल्कोहोल मिळतात. पहा हा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळाला आहे आणि हा एक अल्कोहोल R'OH. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OCH3. पहा इस्टरचं IUPAC नेम लिहिले आपण. ओला काय अटॅच आहे CH3. ओला CH3 अटॅच आहे. CH3चं नाव काय मिथाईल. 1 2 किती कार्बन डबल 2 इथ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE ए रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहितं इस्टरसाठी आपण काय लिहितो OATE लिहितो म्हणजे याचा IUPAC नेम काय झालं मिथाईल इथॅनोएट. मिथाईल इथॅनोएट. पहा फर्स्ट आपण काय यूज करणार LiAlH4 फॉलोड बाय हायड्रोलायसिस H3O+. टोटल किती हायड्रोजन असतात सांगा 4 हायड्रोजन असतात. त्यातला एक H घ्या आणि करता CH3O घ्या. पहा CH3O आणि यातला एक H म्हणजे काय तयार होणार आहे CH3OH तयार होईल. मिथाईल अल्कोहोल प्लस शिल्लक करायला पाहिजे CH3C डबल बॉन्ड O शिल्लक राहिलं CH3C डबल बॉन्ड O. ह्या Cला काय करा ह्या 4 H मधले त्यातला एक H तर गेला आहे म्हणजे राहिले किती H 3 H राहिले. त्या 3 H पैकी 2 Hला अटॅच करा म्हणजे काय तर राहील CH2. इथं बॉन्ड कोणता राहील सिंगल बॉन्ड O आणि ह्या ओला काय करायचं शेवटचा H अटॅच करायचा म्हणजेच काय तयार झाला हा CH3CH2OH आणि CH3CH2OH म्हणजेच कोणता अल्कोहोल आहे सांगा आता.
तर हा आहे इथाइल अल्कोहोल. याचं IUPAC नेम आहे इथेनॉल अँड दिस इज प्रायमरी अल्कोहोल. येथे एक लक्षात आहे, एकदम सिंपल आहे. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड CH3 CH2 C डबल बॉन्ड O C2H5. याचा IUPAC नेम काय सांगता येईल? ओला काय अटॅच आहे? C2H5 म्हणजे काय? इथाइल 1 2 3 किती कार्बन? 3 कार्बन. प्रो सगळे कार्बन सिंगल बॉन्ड ANE. ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी लिहा OATE. म्हणजे IUPAC नेम काय झालं? इथाइल प्रोपॅनोएट. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय यूज करतोय? LiAlH4 फॉलोड बाय हायड्रोलायसिस. पहा काय तयार होईल? पहा हा बॉन्ड ब्रेक होईल, C2H5OH तयार होईल. एक अल्कोहोल कोणता असेल? C2H5OH इथाइल अल्कोहोल. प्लस दुसरा कोणता असेल? CH3CH2. येते का ना लक्षात? पहा CH3CH2 इथे CH2 आणि इथे OH म्हणजेच CH3CH2OH. दिस इज प्रोपॅन 1OL. दिस इज ऑल्सो प्रायमरी अल्कोहोल. तर हे झालं इस्टरचं रिडक्शन. समजलं ना? इस्टरचं रिडक्शन केल्यानंतर आपल्याला अल्कोहोल मिळतात. किती अल्कोहोल मिळतात? तर आपल्याला मिळतात 2 अल्कोहोल. समजलं? हे नोट डाऊन करा. हां, आत्ता आपण काय पाहिलं? रिडक्शन ऑफ ॲसिड अँड रिडक्शन ऑफ इस्टर. याच्यामधला C आहे रिडक्शन ऑफ ॲसिड हॅलाइड. रिडक्शन ऑफ ॲसिड हॅलाइड. तर ॲसिड हॅलाइडसाठी कोणता रिड्युसिंग एजंट आपण यूज करू शकतो? तर इथं आपण दोन्ही पण यूज करू शकतो. पहा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, बोथ LiAlH4 अँड NaBH4 यूज किंवा रिड्युसेस. हां, इथं आपण LiAlH4 किंवा NaBH4 यूज करू शकतो. कधी? ॲसिड हॅलाइडसाठी. LiAlH4 आणि NaBH4 काय करतात? ॲसिड हॅलाइडचं रिडक्शन करतात. पहा ॲसिड हॅलाइड हे जनरली कसं रिप्रेझेंट करतात? RC डबल बॉन्ड OX. दिस इज कॉल्ड ॲसिड हॅलाइड. याचं काय करायचं आपल्याला? रिडक्शन करायचं आहे. पहा रिडक्शन 4H बाय युजिंग, इथं आपण काय लिहू शकतो? LiAlH4 किंवा आपण इथं लिहू शकतो NaBH4 अँड सेकंड हायड्रोलायसिस H3O+. तुम्हाला मी सांगतो डायरेक्ट प्रोडक्ट कसं लिहितं ते. पहा कसं लिहायचं? यातला एक H घ्या आणि यातला X घ्या. यातला H आणि यातला X काय रिमूव्ह होणार? HX रिमूव्ह होणार. सांग इथं आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? पहा RC. इथं H किती राहिले? 3H राहिले. त्यातले 2H घ्या आणि ह्या C ला अटॅच करा. काय तयार झाला? हा CH2 तयार झाला. इथं राहिलं काय? 1H. हा 1H आणि इथला O काय तयार होईल? OH. आणि आपल्याला इथं कोणता बॉन्ड मिळेल? सिंगल बॉन्ड मिळेल RCH2OH. हा OH जरा थोडंसं आपण हॉरिझॉन्टल लिहूया, सिंगल बॉन्ड OH अँड दिस इज कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल. ॲसिड हॅलाइड ऑन रिडक्शन विथ LiAlH4 और NaBH4 टू गिव्स प्रायमरी अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. ॲसिड हॅलाइडपासून आपल्याला कोणता अल्कोहोल मिळतो? प्रायमरी अल्कोहोल. पण याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. पण याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3C डबल बॉन्ड OCl. पहा इथं मी फर्स्ट कॉमन लिहितो आहे. कॉमन लिहिण्याचं फेमस आहे ॲसिटिल क्लोराईड. CH3C डबल बॉन्ड O म्हणजे काय? ॲसिटिल. Cl आहे त्यामुळे काय लिहितं? क्लोराईड. याचा IUPAC नेम घेणार 1 2. कार्बन नेम किती? 2 ETH. कार्बन सिंगल बॉन्ड ANE. आणि हा ॲसिड क्लोराईड आहे. त्यासाठी आपण सफिक्स काय यूज करतो सांगा? OYL हॅलाइड. हॅलाइड कोणता आहे? क्लोरीन आहे. त्यामुळे काय लिहिणार? क्लोराईड. म्हणजे याचं IUPAC नेम काय झालं? इथॅनॉइल क्लोराईड. आणि जर समजा ॲरोवरती असं लिहिलेलं असेल NaBH4 सेकंड H3O+, तर तुम्ही कंपाऊंड कोणता लिहिणार सांगा बरं? कोणता अल्कोहोल तुम्हाला मिळेल? हां, हा CH3C. ह्या Cला काय करायचे? 2H अटॅच करायचे. CH2 इथं कोणता बॉन्ड होणार? सिंगल बॉन्ड. तो आपण हॉरिझॉन्टल लिहिला आहे. पुढे O आणि Oला 1H अटॅच होईल अँड दिस इज कॉल्ड
इथेनॉल, दिस इज प्रायमरी अल्कोहोल. एकदम सिंपल आहे. ॲसिटिल क्लोराइड और इथेनॉल क्लोराइड ऑन रिडक्शन विथ NaBH4 टू गिव्स इथेनॉल. इथे आपण LiLH4 सुद्धा यूज करू शकतो. दोन्हीपैकी कोणताही यूज केला तरी पण चालेल. पहा याच्यामध्ये सेकंड आहे बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला अटॅच आहे C डबल बॉन्ड OCl. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज बेन्झॉइल क्लोराइड. याचं नाव आहे बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झॉइल क्लोराइडचं काय करायचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे. पहा LiLH4 किंवा NaBH4 दोन्हीपैकी कोणतंही आपण रिड्युसिंग एजंट यूज करू शकतो. अल्कोहोल कोणता मिळेल तुम्हाला. बेन्झिन C, बेन्झिन अटॅच Cला 2H सिंगल बॉन्ड OH हा अल्कोहोल मिळेल. ह्या अल्कोहोलचं नाव काय आहे. दिस इज बेन्झाइल अल्कोहोल. दिस इज बेन्झाइल अल्कोहोल. दिस इज ऑल्सो प्रायमरी अल्कोहोल. बेन्झाइल क्लोराइड ऑन रिडक्शन विथ NaBH4 टू गिव्स बेन्झाइल क्लोराइड. समजलं. तर इथे आपण काय केलं, ॲसिड, इस्टर आणि ॲसिड हॅलाइडचं आपण रिडक्शन केलं. तर ॲसिडसाठी आणि इस्टरसाठी कोणता रिड्युसिंग एजंट यूज करायचा. LiLH4 आणि ॲसिड हॅलाइडसाठी आपण दोन्ही यूज करू शकतो. LiLH4 किंवा आपण NaBH4 पण यूज करू शकतो. हे नोट डाऊन करा. याच्यावरती एक आपल्याला इम्पॉर्टंट नोट लिहायचे. राईट डाऊन. पहा याच्यावरती आपण काही एक इम्पॉर्टंट नोट लिहितोय. तर याच्यामध्ये फर्स्ट नोट कोणते पहा. नोट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पहा याच्यामध्ये फर्स्ट आहे LiAlH4. LiAlH4 LiLH4 जे नीटमध्ये कधी कधी असं पण लिहितात LAH लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. तर हा काय रिड्यूस करतो आणि काय रिड्यूस करत नाही ते आपल्याला लिहायचं आहे. पहा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचं आहे डज नॉट रिड्यूस. LiLH4 काय रिड्यूस करत नाही. डज नॉट रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. पहा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करत नाही. फक्त एक कंडिशन आहे त्यावेळेस तो रिडक्शन करतो. कधी जर कार्बन कार्बन डबल बॉन्डला किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला जर फिनाइल ग्रुप अटॅच असेल C6H5 तर मात्र तो काय करतो रिडक्शन करतो. डज नॉट रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड रिड्यूस. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड रिड्यूस अल्डिहाइड C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड. रिड्यूस कीटोन हा कीटोन पण काय करतो रिड्यूस करतो. त्यानंतर ॲसिड C डबल बॉन्ड OH. त्यानंतर इस्टर C डबल बॉन्ड OR डॅश इस्टर. त्यानंतर ॲसिड हॅलाइड C डबल बॉन्ड OX. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, इस्टर आणि ॲसिड हॅलाइड हे सर्व तो काय करतो रिड्यूस करतो, रिडक्शन करतो. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे NaBH4. सेकंड आहे NaBH4. तर NaBH4 म्हणजे काय तर सोडियम बोरोहायड्राईड. तर सोडियम बोरोहायड्राईड काय लिहायचं पहा याच्यामध्ये पण आपल्याला 2 पॉईंट लिहायचे आहेत. डज नॉट रिड्यूस. फर्स्ट पॉईंट डज नॉट रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, C डबल बॉन्ड OH ॲसिड, इस्टर C डबल बॉन्ड OR डॅश. तर पहा NaBH4 हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिड्यूस करत नाही, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पण रिड्यूस करत नाही. हां फक्त एक कंडिशन आहे की त्यावेळेस NaBH4 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करतो. कोणती कंडिशन तर यांना काय अटॅच पाहिजे फिनाइल ग्रुप अटॅच पाहिजे तर तो त्याचं काय करतो रिडक्शन. त्यानंतर NaBH4 हा ॲसिडचं कधीही रिडक्शन करत नाही. तो वीक रिड्युसिंग एजंट आहे C डबल बॉन्ड OH आणि तो इस्टरचं पण रिडक्शन करत नाही. त्यानंतर NaBH4 हा फक्त तिघांचं रिडक्शन करतो. रिड्युसेस रिड्यूस काय रिड्यूस करतो तर अल्डिहाइड रिड्यूस करतो. एकदम सिम्पल आहे अल्डिहाइड. त्यानंतर सेकंड कशाचं रिडक्शन करतो तो कीटोनचं. दिस इज कीटोन. कीटोनचं रिडक्शन करतो. आणि त्यानंतर अजून एक रिडक्शन कशाचं करतो C डबल बॉन्ड Xचं तो काय करतो रिडक्शन करतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे.
तर NaBH4 हा C डबल बॉन्ड OXचं रिडक्शन करतो. एकदम सिंपल आहे ना. पहा याच्यावरती आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. हे फर्स्ट नोट डाऊन करा. हां इथे एक आपण क्वेश्चन घेतला आहे. तर आपल्याला दिलेला आहे हा कंपाऊंड. इथं फर्स्ट काय केलं आपण, ह्या कंपाऊंडचं रिडक्शन केलं आहे बाय युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि ह्याच कंपाऊंडचं आपण रिडक्शन केलेलं आहे बाय युजिंग NaBH4 सोडियम बोरो हायड्राइड. तर इथे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल आणि इथे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते नीट आणि जेमध्ये जास्त करून विचारतात. पहा इथे काय आहे मला सांगा, C डबल बॉन्ड O आहे, ह्या साईडला कार्बन आहे, ह्या साईडला कार्बन आहे, म्हणजे हा काय केटोन आहे. त्यानंतर इथे काय पहा C डबल बॉन्ड O आहे, पुढे आहे O. C डबल बॉन्ड Oला पुढे काय टाचे O आणि Oला पुढे काय टाचे कार्बन आहे, म्हणजे हा काय सांगा इस्टर आहे. आणि इथे काय पहा C डबल बॉन्ड O आहे. पहा हे 3 लाईन जंक्शन आहे ना, हे 3 लाईन जंक्शन पहा 1 2 and 3. 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, CH असतं, CH आणि पुढे काय डबल बॉन्ड O म्हणजे हा काय सांगा बरं अल्डिहाइड. हा काय आहे अल्डेड आहे, येतं लक्षात आहे. तर हे काय अल्डेड आहे. मग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा कशाचं रिडक्शन करतो, केटोनचं पण करतो, इस्टरचं पण करतो आणि तो अल्डेहाइडचं पण करतो. केटोनचं रिडक्शन कशामध्ये होतं, सेकंडरी अल्कोहोलमध्ये. मग आपल्याला कंपाऊंड काय मिळेल तर पहा इथे आपल्याला कंपाऊंड मिळेल. पहा इथे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, इथं सिंगल बॉन्ड OH. इथे लक्षात आहे. तर इथे एक H अटॅच होईल, इथे एक H अटॅच होईल, इथं कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड CHOH. त्यानंतर पुढे CH2, इथे काय सांगा C डबल बॉन्ड O. तर आपल्याला माहिती आहे इस्टरमध्ये काय होतं C डबल बॉन्ड O आणि O याच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. पहा ह्या Oला एक H अटॅच होणार, त्यानंतर ह्या Cला 2 H अटॅच होणार आणि ह्या Oला एक H अटॅच होणार, म्हणजे काय मिळेल पहा इथं Cला काय अटॅच होईल 2 H, म्हणजे इथं काय तयार होईल CH2 सिंगल बॉन्ड OH. इथे लक्षात आहे. हे आपण पाठीमागे पाहिले इस्टरमध्ये. त्यानंतर पहा इथं CH आहे, ह्या Oला एक H अटॅच होईल, म्हणजे इथे एक काय होणार H अटॅच होणार, OH तयार होईल. त्यानंतर इथे काय हा अल्डिहाइड आहे. पहा अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होतं प्रायमरी अल्कोहोलमध्ये होणार, म्हणजे इथे काय तयार होईल CH2 आणि पुढे हा OH. पहा C डबल बॉन्ड OH आहे ना, इथं C डबल बॉन्ड OH इज कन्वर्टेड इंटू CH2OH, म्हणजेच हा CH2 आणि पुढे काय अटॅच होणार OH. तर इथे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. आलं लक्षात आहे, एकदम सिंपल आहे. त्यानंतर NaBH4. तर आता मला सांगा NaBH4 हा कशाचं रिडक्शन करतो, तर अल्डिहाइडचं करतो, केटोनचं करतो आणि ॲसिड हायलाइडचं करतो. तो इस्टरचं रिडक्शन करेल का सांगा. NaBH4 ह्या इस्टरचं रिडक्शन तो करणार नाही, फक्त केटोनचं आणि अल्डिहाइडचं करणार, म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा. तर इथं आपल्याला काय मिळेल सिंगल बॉन्ड OH. त्यानंतर हे स्ट्रक्चर आपल्याला ॲज इट इज पाहायला मिळेल असं. हे इस्टर आहे, इस्टरचं रिडक्शन तो करत नाही. त्यानंतर इथे काय सांगा आता इथं CHO आहे, CHO म्हणजेच काय अल्डिहाइड आहे, म्हणजेच तो याचं रिडक्शन करू शकतो CH2OH. पहा इथे आपल्याला कंपाऊंड वेगळा मिळाला आणि इथे आपल्याला कंपाऊंड वेगळा मिळाला. LiLH4 इस्टरचं करतो, ॲसिडचं करतो, अल्डिहाइडचं करतो, केटोनचं करतो, सर्वांचं करतो. NaBH4 फक्त अल्डिहाइड, केटोन आणि ॲसिड हॅलाइड हे तिघांचं फक्त तो रिडक्शन करतो. समजलं, हे नोट डाऊन करा. JEE मेन्स 2019मध्ये याच्यावरती आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले होते. JEE मेन्स 2019, तर ते आपण क्वेश्चन्स बघूया. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, द मेजर प्रोडक्ट X फॉर्म इन दी फॉलोविंग रिएक्शन इज, आणि हे आपल्याला रिएक्शन दिलेलं आहे आणि इथे जो X तयार होईल मेजर प्रोडक्ट तो कोणता असेल ते आपल्याला विचारलं आहे. नीट पहा रिएक्शन कोणते आहे, बघितले रिएक्शन ॲरोवरती काय लिहिलं आहे ते एकदा चेक करा. NaBH4 आणि सेकंड काय लिहिलं आहे MEOH. तर NaBH4 MEOH इथं H3 प्लस लिहितात किंवा MEOH. MEOH म्हणजेच काय तर मिथाईल अल्कोहोल, नो प्रॉब्लेम. रिएक्शन कोणते सांगा, रिडक्शन. कोणती रिएक्शन आहे, रिडक्शन. पाहतो याच्यामध्ये कोणतं दिलं आपल्याला NaBH4 सोडियम बोरो हायड्राइड. मला सांगा सोडियम बोरो हायड्राइड हा कशाचं रिडक्शन करतो आणि कशाचं रिडक्शन करत नाही. तर फर्स्ट पॉईंट NaBH4 हा रिडक्शन कशाचं करतो, अल्डिहाइडचं करतो, केटोनचं करतो
आणि ॲसिड हॅलाइडचं ह्या तिघांचंच फक्त तो काय करतो रिडक्शन करतो, बाकी तो कुणाचंही रिडक्शन करत नाही. मग आता याच्यामध्ये पहा काय काय दिलं आपल्याला, तर इथे दिलं आपल्याला सी डबल बॉन्ड ओ आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच आहेत, कार्बन ॲटम अटॅच आहेत. पहा सी डबल बॉन्ड ओ सी, याचा अर्थ हा काय आहे, केटोन आहे. इथे काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि इथे काय आहे, इस्टर आहे. इथे लक्षात आहे. म्हणजे NaBH4 याचं रिडक्शन करेल का, नो. याचं रिडक्शन करेल का, नो. तो फक्त कशाचं रिडक्शन करणार, सी डबल बॉन्ड ओचं. म्हणजे एक एच इथं अटॅच होईल, एक एच ओला अटॅच होईल, इथं OH तयार होईल, इथं CH तयार होईल आणि एक बॉन्ड इथला रिमूव्ह होईल. डबल बॉन्ड ॲज इट इज राहील, इस्टर पण ॲज इट इज राहील. मग सांग कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. पहा CHOH इथं फक्त रिडक्शन झाले, डबल बॉन्ड ॲज इट इज आहे, इस्टर पण ॲज इट इज आहे आणि त्यामुळे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन इज करेक्ट. हा JEE मेन्स 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा, द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज. तर ह्या रिएक्शनचा तुम्हाला काय विचारला आहे, मेजर प्रोडक्ट विचारला आहे. पहा कंपाऊंड कोणता आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH CO2 CH3 आणि ॲरोवरती लिहिलं आहे LiLH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. मला सांग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा कशाचं रिडक्शन करतो आणि कशाचं रिडक्शन करत आहे. मला सांग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन करतो का, नो. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन करत नाही, बाकी तो सर्वांचं रिडक्शन करतो. ॲल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, इस्टर, ॲसिड हॅलाइड. पहा इथं आपण कंपाऊंड कोणतं दिलं आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH CO2 CH3. हाच कंपाऊंड कसं लिहितात रे, पहा CO2 आहे ना, तर हे CO2 असं लिहितात. पहा CO2 इथंच लिहितो, पहा C डबल बॉन्ड OO असं लिहिलं जातं, तो CO2 C डबल बॉन्ड OO CH3. मग मला सांग इथे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याचा तो रिडक्शन करेल का, नो. तो आपल्याला कंपाऊंडमध्ये प्रोडक्टमध्ये ॲज इट इज पाहायला मिळेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कारण ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे तो रिडक्शन करणार नाही. इथं जर फिनाइल ग्रुप असता तर मात्र रिडक्शन झालं असतं, पण इथं काय अटॅच आहे, मिथाइल, त्यामुळे रिडक्शन होणार नाही. म्हणजे हा आपल्याला ॲज इट इज पाहायला मिळणार. म्हणजेच CH3 CH डबल बॉन्ड CH. पुढे C डबल बॉन्ड OCH3. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं पहा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जर असेल तर किती H ॲड करायचे, तर 4 H ॲड करायचे. पण यातला एक H घ्या आणि यातला CH3O घ्या, CH3O आणि यातला एक H CH3OH. मिथाइल अल्कोहोल काय राहिले, इथं 3 H राहिले, त्या 3 H पैकी याला 2 H अटॅच करा, CH2 तयार होईल आणि याला एक H अटॅच करा, OH तयार होईल. म्हणजेच CH2OH. पुढे काय असणार आहे, CH2OH CH2OH. मग मला सांग हा कंपाऊंड तुम्हाला कुठे दिसतोय, हा कंपाऊंड तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतोय, बी ऑप्शनमध्ये ना. बी ऑप्शन इज करेक्ट. डबल बॉन्डचं रिडक्शन केलं का त्यांनी, नाही. त्याने फक्त काय केलं, इस्टरचं रिडक्शन केलं. हा इस्टर आहे इथे लक्षात. तर हाही क्वेश्चन आपल्याला JEE मेन्स 2019मध्ये विचारला होता. एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत. पहा मी तुम्हाला 2 क्वेश्चन देतो आहे सेम असेच. एक JEE मेन्स 2019ला पण विचारलेला आहे आणि एक क्वेश्चन विचारला तुम्हाला 2003ला एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. आलं लक्षात. तर हे नोट डाऊन करून घ्या. पहा तुम्हाला 2 क्वेश्चन होमवर्कसाठी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे JEE मेन्स 2019मध्ये विचारलेला आणि सेकंड क्वेश्चन आहे JEE मेन्स 2003मध्ये विचारलेला. तर हे दोन्ही क्वेश्चन्स खूप इझी आहेत, खूप सिम्पल क्वेश्चन्स आहेत. हे तुम्हाला सॉल्व्ह होतील. जर तुम्हाला हे नाही सॉल्व्ह झाले तर मला विचारा, मला व्हॉट्सअपला सेंड करा. मी तुम्हाला याचे आन्सर्स व्हॉट्सअपला सेंड करतो आणि अजून मी तुम्हाला 2 क्वेश्चन होमवर्कसाठी देणार आहे. तर हे 2 क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पहा हे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले नाही आहेत. तर हे तुम्हाला इथं फक्त प्रोडक्ट लिहायचे आहेत. तर एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत. हे पण पाठ्यामागं अशा टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले नाहीत. तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे, मेजर प्रोडक्ट फक्त तुम्हाला लिहायचं आहे. तर हे आहेत ते 2 क्वेश्चन्स, क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4. आलं लक्षात आहे. तर इथे आपण कोणती मेथड कंप्लीट केली, तर थर्ड मेथड आपण कंप्लीट केली, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम
कार्बोनिल कंपाऊंड्स. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला शेअर करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.